पाणी आणू का ग? वय ग, आणू का पाणी? वय ग, आणते की. आणलं. जा. यो तुमच्या पायजम्यावर डाग कसला? अहो होय की, हा कसला डाग आहे? यो यो डाग ते रानात गेलो होतो उसाला पाणी द्यायला. तिथं कोणीतरी गुलाला लिंबू उतरून टाकलेला. उचलायला गेलो तर पडलं पायजम्यावर. त्याचा डाग आहे. घुस घुस अजून पायजम्यात घुस. तुला काय वाटलं लिपस्टिकचा डाग आहे? कोणतरी बाई लिपस्टिक लावून माझ्या पायजम्यात घुसली होती. डोसका ठिकाणावर आहे का तुमच्या दोघींचं? करू तिसरं लगीन. ए गप. अहो आता एवढंच विचारलं तर एवढं काय भडकायचं? वाईट आत्यावर भडका की तुम्ही. त्यांच्या अशा विचित्र वागण्यानं काल रातच्याला माझा गोपाळ घर सोडून चालला होता. मायला गोपाळाच्या लयच खास सुटली त्याला पळायची. त्याच्या पायात लग्नाची बेडे अडकवले बिगार ना तो एका जागी स्थिर व्हायचा नाही. हो असं कसं लगीन लावून द्यायचं? हा त्या सुभाषरावांना कळलं तर अख्ख्या घरभर आई दोष घालतील. मग त्या काळी त्यांच्याकडनं तुम्ही 5 लाख रुपये घेतले होते. 5 लाख. म्हणून काय झालं? त्यांची काही जोर जबरदस्ती हाय वय? द्याल येतील त्यांचे त्यांना पैसे परत. तुम्हाला दोघींना घरामध्ये खजिना दिसला का? हा त्या सोन्याचा हांडबिंड गावलं. कुठून देणार पैसे? आणि नुसते 5 लाख नाही, त्याच्यावरचं व्याज बी द्यायला लागल. आणि सगळा हिशोब केला ना तर घरदार विकायला लागल, तरी बी त्याची परतफेड व्हायची नाही. म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, काय बी झालं तरी सुभाषरावला कळलं नाही पाहिजे गोपाळ परत आलाय ते. त्यांना कळायच्या आत गोपाळाचं लगीनच उरकून टाकतो.